नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी आणि बॉईल एग्स. आज आपण 2 रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. प्रोटीन आपल्या केसांसाठी आणि नखांसाठी फार फायदेशीर ठरतो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अंडे आधीच बॉईल करून ठेवलेले होते. त्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. इथे मी 8 अंडे घेतलेले आहेत. त्यापैकी 2 अंडे दुसऱ्या रेसिपीसाठी ठेवून घेतलेले आहेत. तर या अंड्यांना आपण शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी अंड्यांना मधामधून 2 कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल घालून त्यावर अंडे घालून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडं त्यावर हळद, मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अंडे आपल्याला शॅलो फ्राय करून तळून घ्यायचे आहे. इथे बघू शकता आपण डीप फ्राय करून घेतलेलं नाही. इथे आपल्याला अंड्यांना शॅलो फ्रायच करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपले अंडे एका साईडने चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. त्यांना आपण पलटी करून घेणार आहोत. त्यानंतर आपले अंडे शॅलो फ्राय झालेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 छोटे तुकडे दालचिनीची, जिरा, त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे. कांदासुद्धा चांगला आपला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपला लालसर झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ते सुद्धा घालून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. सतत हलवत आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मसालासुद्धा आपला अद्रक, लसूणसुद्धा चांगले तेलामध्ये शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, हाफ टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मसालेसुद्धा आपण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती. 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती. ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. आणि मसाला तेलामध्ये शिजल्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर 5 ते 10 मिनिटांनी बघू शकता मसालासुद्धा आपला चांगल्या प्रकारे तेल सोडायला सुरुवात झालेली आहे. तर मसालासुद्धा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यालासुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे शॅलो बॉईल करून ठेवलेले जे एग होते ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. आणि आपल्याला हलक्याच हाताने अंडे आपल्याला परतून घ्यायचे आहे आपण. आणि जर नाहीतर अंडे तुटू शकतात. तर बघू शकता इथे आपले एग मसाला करी रेडी झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. 1 ग्लास आणि थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता इथे आपली एग करी तयार झालेली आहे. तर एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे. कस्तुरी मेथी घातल्याने आपल्या एग करीला एकदम भारी अशी टेस्ट येते. तर कस्तुरी मेथी नक्की घाला. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्यावर घालून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली एग करी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर एका बाउलमध्ये मी एग करी काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे आपली एग करी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आपण दुसरी रेसिपी तयार करून घेणार आहोत. तर 2 एग मी साईडला काढून घेतलेले त्यामधून त्यांना कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी दोन्ही अंड्यांना एका अंड्याचे 4-4 भाग करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे 8 पीसेस करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला चिमूटभर
मिरची पावडर घालून घ्यायचा आहे. चिमूटभर मिरची पावडर, चिमूटभर मीठ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडा काळा मसालासुद्धा त्यावर घालून घ्यायचा आहे. ही सुद्धा खायला एकदम टेस्टी आणि भारी लागते. तर अशा पद्धतीने नक्की घरी ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे थोडासा चिमूटभर काळा मसालासुद्धा घातलेला आहे. यामुळे टेस्टसुद्धा एकदम भारी येते आणि वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी एकाच ह्याच्यामधून 2 रेसिपी तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर बघू शकता इथे एक बॉईल एगसुद्धा एकदम पाहायलासुद्धा मस्त आणि भारी दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.